इकडे बघ एक कशी नटली बानू. आले वा 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 दाखव तुझा काष्टा. तर नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे. आशा करते की सगळे मजेत असतील. आज आम्ही चाललो आहोत कुठं गोरक्षनाथ गडाला चाललोय आम्ही, ते पण पाय पाय वारीला चाललोय आम्ही. पंढरपूरला काही मी अजून गेलेलीच नाहीये पंढरपूरला, तर आता चाललोय आम्ही वारीला. म्हणजे सासू मी आणि आई नाही येणार आहे, आई घरीच थांबणार आहे. ते मी नणूला सांभाळायला बरी भाई, मला पाय पाय चाललं नाही होत. माझे गुरु यायचे ना दादाजी मंगळवारी, मग मी तिकडे जाणार. आई जाणार आहेत दादाजींना गुरुवारी, त्यांचे गुरु येणार आहेत. ए बाई पण तू चालली आज पहिल्या सुना काय म्हणायच्या, गाणं म्हणायच्या सुनाला सांगायच्या बरं का. अशा निघल्या का गोठुडं डोक्यावर असं म्हणायच्या, इकडून या बाई असं गाणं म्हणायच्या बरं का. तुला म्हणून दाखित एक कडवं आहे, आम्हाला चौथीला होती ती कविता. आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, वेशी पासून आली घरा, सांगू लागले सुनबाई, सांगू लागले सुनबाई, कलवडू माझ वाचुनी फोडू नको गे बाई, कलवडू मज वाचुनी फोडू नको गे बाई. आवा चालली पंढरपुरा, आवा चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, सांगू लागले सुनबाई, सांगू लागले सुनबाई, चुला मज वाचुनी पेटू नको गे बाई, चुला मज वाचुनी पेटू नको ग बाई. मग ऐका युट्यूब फॅमिली, चुला म्हणजे चूल. पहिल्या बायका नवीन चुली करायच्या, आखाडाच्या महिन्यात वारीला जायच्या म्हणून ती आखाडाच्या महिन्यात ती चूल पेटवायची नसती. कलोडू म्हणजे थापलेल्या गावऱ्या. आमच्या गावऱ्याचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही, गावऱ्या थापलेल्या होत्या ना, त्या कलोडू असा रचायचा, म्हणजे तो आखाडाच्या महिन्यात फोडायचा नाही, लक्ष्मी पंढरपूरहून मागे येऊस तर. म्हणून मी माझ्या सुनबाईला हे गाणं म्हणून दाखवलं. याला कलवडू हा शब्दच माहिती नाही. कलवडू म्हणजे कलवड, कलवड म्हणजे गावऱ्यांचा असा गोल गोल गावऱ्या करून तो रचवलेला, जाऊबाईनी केलेला कलवड. आमच्या जाऊबाईला कॉमेडी आहेत. आता मी यांच्या बरोबर माझ्या सुनाला पाठवलंय, पण माझ्या सुनाला देवालाच घेऊन जा. पुढे काय माहिती सासू असेल, माझी सासू तशी छान छान चांगलं द्यावं तशी का तिला माळ चांगलं गा बाई, तिला माळ घालून आणा, तिला लई खाय प्यायचा नादी बाई. मी जावा आता, जावा निघा निघा जावा. घ्या तुम्ही बाई, मोठ्या बाईत माझ्या जावबाईचं दर्शन घेऊन द्या. आईच्या ठिकाणी यात, पण माझ्या सगळे भांडाच्या बरं का द्या. जय श्री दादाजी, जावा माऊली, जा जावा चला. तू पण दाखव. पाऊस आला भिजून गेलं. मग मी चाललोय आता, आणि आई परत एकदा गाणं म्हणणार आहे. आई बोलाव. पाऊस आला चिखल झाला भिजला रीचा विना, पाऊस आला चिखल झाला भिजला हरीचा विना, चल जाऊ सके पंढरपुरा, चल जाऊ सके पंढरपुरा. चला आता नका गोड बोलू, तू गेला पण गाणं येत निघा. चला लवकर या, चला चला माझी रेवा ठेवून घेतील. लवकर या, बाय 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 बाय, जा लवकर. चाललोय. आई काळजी घ्या तुमची पण आणि रेवाची पण. मला संध्याकाळ होईन यायला. चला चला चला. कांदे झाका बर का, कांदे झाका. बघा मी एकदम छान अशी शुभ्र पांढरी साडी घातलेली. आज सोमवारचा दिवस आहे आणि माझ्या सासूबाईंनी बी पांढरी साडी घातली. सासूबाई म्हणल्या तू घातली तर मी बी पांढरी साडी. त्यांनी सगळ्यात आधी त्याच मला म्हणल्या की कोमल तू पांढरी साडी घाल, मी पण पांढरी साडी घालणार आहे. आणि बघा पांढरी साडी घातली आम्ही दोघींनी. कसं वाटतंय बघा, शंकर पार्वती, पार्वती सारखं दिसतोय आपण, पांढऱ्या 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 सुटसुटीत. ही साडी गाईज 2 वर्ष झाले ही साडी घेऊन मी आज घातलेली आहे मी. तर चला मग आपल्याला जायचं. तर ही साडी आहे फक्त आणि फक्त 200 रुपयाची. मी ऑनलाईन ऑर्डर केली होती. आणि कापड आणि सूत एवढं भारी बाई, 200 साडी बरं का, लय भारी. आज जायची मेरा तुम्हाला रुक्मिणी. दिसता पळापळी घाई. चल पुढे मग काढली तिथे टिकली पडली माझी घामाने. तुम्ही इकडून
पहिलाच अनुभव आहे माझा पायी पायी जायचा. पहिल्यांदाच चाललेली आहे मी वारीला. चिल्ले पिल्ले बसा आता. नाश्ता करून निघलोय आम्ही. अहो एवढी धक्काबुक्की होती लाईन मध्ये. पुढं लाईनिंग मध्ये सगळ्यात पुढं आम्हाला पुढं थांबू द्या म्हणजे. आणि भांडण करीत आहेत भांडण. लाईन बाकीचे आता लाईन मोडू नका. गावातून जर गेले तर लाईन मोडायची नाही. श्री संत बाळाजी बाबा पायी दिंडी सोहळा वडगाव मुक्ता. बघा बघा कसा रेट आहे त्यात. बघा 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 हे बघा. लुटी करू नका. तुम्ही सगळे हुशार कोणाला काही सांगायची गरज पडत नाही. सगळे शिकलेले चला चला लाईन चला. 2 मिनिटं लाईन करा. प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका. ती बघा ती काय करा चालू नका तुम्ही. थांबा मागेल जागेवर. थांबा 2 मिनिटं. चला लाईन करा. लाईन करा 2 मिनिटं. हा चला बोलायचं थोडं. चला पिंपळगाव माळवी. पिंपळगावचा पूल आहे बरं का. मध्ये जास्त अंतर का मध्ये. वारकरी पायी पायी चालतो. तो पायी पायी चालतो. बोलतो चालतो विठ्ठल विठ्ठल बोलतो. चालतो विठ्ठल विठ्ठल बोलतो. वारकरी पायी पायी चालतो. वारकरी पायी पायी चालतो. पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो. श्रीराम मंदिर. हे आहे पिंपळगाव. पिंपळगाव माळवी.
पंचमता महाल, रामाचं मंदिर आहे आपल्या पिंपळगाव माळवीमध्ये. ओम नमो भागवते वासुदेवाय नमः. हे बघा पूर्ण काचेचं मंदिर आहे. जय श्रीराम. पूर्ण काचेचं मंदिर आहे बघा. इकडे पुरुष बसतील पलीकडे जागा आहे तुम्ही ती त्या बसल्यात त्या बसल्या बाकीच्या
साडी निघाली तर चला भारी लागली. काय नाही. तर फायनली आम्ही आलोय आता, गड चढलोय. आम्हाला भरपूर असा दम लागलाय. आता चप्पल कुठं काढायची ग? स्टँड मध्ये ठेवू आपल्या चप्पल स्टँड मध्ये. अरे हे इथं एक मोकळं आहे एवढं.